नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर संजय काकडे, प्राध्यापक कृषी विद्या तसेच कृषी विद्यावेत्ता कापूस संशोधन विभाग, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ। आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कापूस उत्पादन वाढीसाठी कापूस पीक संरक्षण व्यवस्थापन तंत्रज्ञान जे विद्यापीठाने विकसित केलेले आहे ते शिफारस शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहे या विषयी आपण माहिती घेऊया। आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की कापूस हे भारतातील तसेच महाराष्ट्रातील प्रमुख नगदी पीक आहे आणि जवळपास आपल्या विदर्भात सुद्धा जवळपास 17 ते 18 हेक्टरवर याची लागवड केली जाते आणि कापसाचे शाश्वत उत्पादन मिळण्यासाठी बरेच तंत्रज्ञान उपलब्ध असून त्या तंत्रज्ञानाचा शेतकरी वापर करतच आहेत। परंतु पुन्हा आपल्याला माहित आहे की बीटी तंत्रज्ञान आल्यानंतर आपली कापूसाची उत्पादकता वाढली, परंतु आता 2013-14 नंतर या कापूस उत्पादनामध्ये स्थिरता आलेली आहे। त्यामुळे या बीटी तंत्रज्ञान उपलब्ध असून सुद्धा काही उत्पादन व्यवस्थापन घटक जे आहेत कापूस उत्पादनामध्ये ते महत्त्वाचे आहेत आणि हे जे घटक आहेत त्यामध्ये कापूस संरक्षण व्यवस्थापना महत्त्वाचा एक तंत्रज्ञान आपण विकसित केलेलं आहे। त्यामुळे कापूस उत्पादनात या पद्धतीमध्ये आपल्याला आमूलाग्र बदल आपण घडवून आणू शकतो। तर त्या अनुषंगाने आपल्याला माहित आहे की चांगले उत्पादनक्षम जमीन किंवा रासायनिक खतांचं योग्य व्यवस्थापन, नंतर पाणी व्यवस्थापन आणि चांगला पाऊसमान जर असला तर आपल्याला कापूस पिकाची जास्त कायिक वाढ दिसून येते। आणि आपल्याला माहित आहे की कापूस पिकाची जास्त कायिक वाढ होणे सुद्धा आपल्या उत्पादन वाढीसाठी एक चांगली बाब नाही। त्यामुळे कापसाची कायिक वाढ आपल्याला जर थांबवायची असेल किंवा आपल्याला त्याची वाढ कमी करून आपल्याला उत्पादन क्षमता जर कापसाची वाढवायची असेल तर या कापूस पिकाचं संरक्षण व्यवस्थापन महत्त्वाचं आहे। तर यामध्ये महत्त्वाचं या तंत्रज्ञानामध्ये आपण शेतकऱ्यांच्या गरजेवर आधारित हे तंत्रज्ञान विद्यापीठाने विकसित केलेलं आहे। त्यामध्ये या तंत्रज्ञानामध्ये आपल्याला माहित आहे की कापूस पिकाच्या वाढीमध्ये प्रामुख्याने 2 प्रकारच्या फांद्या असतात, गळफांद्या आणि फळफांद्या। आपल्याला सुरुवातीला यामध्ये या कापूस पीक संरक्षण व्यवस्थापनामध्ये ज्या खालच्या बाजूला ज्या गळफांद्या असतात त्या साधारणतः जमिनीला लागून असतात आणि आपल्या झाडाच्या समांतर त्यांची वाढ होते आणि या गळफांद्यामुळे आपल्याला वर जाणारं अन्नद्रव्य जे आहे म्हणजे मुख्य फळफांद्यांना मिळणारं अन्नद्रव्य किंवा इतर भागाला जे वरच्या बाजूला अन्नद्रव्याची गरज असते तर त्यामुळे या गळफांद्या ते अन्नद्रव्य पूर्ण घेऊन घेतात आणि त्याची वरच्या भागाची वाढ कमी होऊन आपल्याला बोंडाचं वजन सुद्धा तिथे कमी आढळून येते आणि सारख्या प्रकारची वजनाची बोंड पूर्ण झाडावर आढळत नाही। त्यामुळे गळफांद्या आपल्याला ठराविक कालावधीनंतर कापूस पीक लागवडीनंतर साधारणतः 50 ते 60 दिवसानंतर याच्या जर आपण गळफांद्या कापल्या साधारणतः मुख्य खोडापासून अर्धा इंच 1 इंचाच्या अंतरावर आणि नंतर काही ठराविक कालावधीनंतर म्हणजे कापसाची साधारणतः 100 सेंटीमीटर हाईट किंवा म्हणजे 3-3.5 फूट हाईट उंचीवर आणि किंवा 75 ते 80 दिवसानंतर आपल्याला या दोन्ही परिस्थितीमध्ये आपल्याला हे करता येऊ शकते। तर याचा आपण जर शेंडा जर खुडला तर आपल्याला नियोजित आपल्याला कापसाची वाढ आपल्याला त्याचं नियोजन करता येऊ शकते आणि यालाच आपण संरक्षण व्यवस्थापन म्हणतो। तर यामध्ये प्रामुख्याने गळफांद्या मी आता सांगितलेलं आहे यापूर्वी की गळफांद्याचं नुकसान पिकाला काय होऊ शकते, कारण गळफांद्या आपल्याला माहित आहे की अन्नद्रव्याचा उपसा या गळफांद्याद्वारे होतो, त्यावर लागणारे बोंड सुद्धा कमी वजनाची असतात। त्यानंतर समांतर झाडाला वाढ होत असल्यामुळे बऱ्याचशा प्रमाणात अन्नद्रव्ये गळफांद्या घेतात आणि त्यामुळे दाटी सुद्धा या गळफांद्यामुळे झाडांमध्ये होऊ शकते आणि विशेषतः अतिघनता लागवड पद्धतीमध्ये शेतकऱ्यांची आता लोकप्रिय ही पद्धत होत आहे आणि त्या पद्धतीमुळे गळफांद्या याची जर आपण छाटणी जर केली आणि ठराविक कालावधीनंतर शेंडा जर खुडला तर आपल्याला इथे कापसाचं एक चांगलं शाश्वत उत्पादन आपल्याला इथं मिळू शकते। आणि याच आधारावर आपल्या कापूस संशोधन प्रक्षेत्रावर 3 वर्ष प्रयोग घेऊन आम्ही शिफारस शेतकऱ्यांसाठी उपलब्ध झालेली आहे आणि त्याला मान्यता सुद्धा राज्यस्तरावर मिळालेली आहे। तर आपल्याला या पद्धतीमध्ये संरक्षण व्यवस्थापन एक या पद्धतीने आपण करू शकतो, गळफांद्या कापून आणि शेंडे खोडून। आणि दुसऱ्या एक पद्धतीने आपल्याला संरक्षण व्यवस्थापनामध्ये काही वाढरोधकाचा वापर करून सुद्धा ज्यामध्ये मेपिकोक्लोराइड नावाचं एक वाढरोधक किंवा संजीवक बाजारात उपलब्ध आहे त्याची सुद्धा आपण अवास्तव वाढ जर कपाशी झाली तर आपल्याला त्याची फवारणी साधारणतः 2 वेळा किंवा आपल्या पिकाची कायिक वाढ किती प्रमाणात आहे आणि वरच्या 5 कांड्या ज्या आहेत त्याची सरासरी लांबी जर 4 सेंटीमीटरच्या वर असली तर आपल्याला 1 ते 2 फवारण्या करून आपल्याला साधारणतः 1 मिली प्रति लिटर पाणी किंवा 1.2 मिली प्रति लिटर पाणी आपल्या कायिक वाढीनुसार आपल्याला अशा पद्धतीनं आपल्याला वाढरोधकाचा वापर करून सुद्धा आपल्याला कापूस उत्पादन आपण वाढवू शकतो। आणि कापूस पिकाच्या संरक्षण व्यवस्थापनामध्ये ह्या 3 बाबी ज्या मी सांगितलेल्या आहेत, गळफांद्या कापणे, शेंडे खुडणे आणि वाढरोधकाचा वापर करून
अशा पद्धतीने आपल्याला या तंत्रज्ञानाद्वारे शेतकऱ्यांमध्ये सुद्धा आपल्या प्रक्षेत्रावर बऱ्याच शेतकऱ्यांनी हे तंत्रज्ञान प्रत्यक्ष पाहिलेलं आहे आणि त्याचा अवलंब बरेच शेतकरी आता करताना दिसत आहे। त्यामुळे या कापूस उत्पादन वाढीसाठी या कापूस पिकाची संरक्षण व्यवस्थापनाचं तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी याचा अवलंब मोठ्या प्रमाणात करावा आणि आपल्या कापूस उत्पादन वाढीसाठी त्याचा फायदा करून घ्यावा अशी आपल्या विद्यापीठातर्फे मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो। धन्यवाद।